हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। हॅलो 24 तास मध्ये आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो, मग करियर असो किंवा गुंतवणूक अथवा आरोग्य, अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आजचा विषय आहे ग्लुकोमा अर्थातच काचबिंदू। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील तज्ञ डॉक्टर पंकज बेंडाळे। विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर पंकज बेंडाळे यांचं आमच्या या खास कार्यक्रमामध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर पंकज बेंडाळे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर पंकज हे ग्लुकोमा अँड ॲडल्ट कॅटरॅक्ट कन्सल्टंट म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थोमॉलॉजी इथे कार्यरत आहेत। गेल्या 6 वर्षांपासून ते NIO पुणे इथे उपचार करतात। त्यांनी जे हॉस्पिटलमधून MBBSचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोइंबतूरच्या अरविंद आय हॉस्पिटलमधून 2 वर्ष ग्लुकोमा फेलोशिप पूर्ण केली आणि त्यांनी आतापर्यंत अनेकांवरती यशस्वी उपचारही केलेत। चला तर या विषयाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर पंकज यांच्याकडून। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण काचबिंदू अर्थातच ग्लुकोमा बद्दल चर्चा करणार आहोत। सगळ्यात अगोदर मला सांगा काचबिंदू किंवा ग्लुकोमा म्हणजे नेमकं काय आहे? तर या आजाराबद्दल बरेच मिसकन्सेप्शन असतात की काचबिंदू हा काय आजार आहे की मोतीबिंदू सर्वांना माहिती असते की डोळ्यातली लेन्स पांढरी होणं, जी कॅटरॅक्ट कंडिशन किंवा मोतीबिंदू म्हणतो आपण त्याला, ती ऑपरेट केली, नवीन लेन्स टाकली की तो इश्यू सॉल्व्ह होतो। पण काचबिंदू बद्दल असा काही हा बिंदू नसतो डोळ्यामध्ये एक फ्लुइड असतं जे डोळ्याला न्यूट्रिशन आणतं काही अंशी आणि वापरलेलं फ्लुइड बाहेर जातं। तर बाहेर जाणारे चॅनल्स वयोमानानुसार जसे वीक होतात तसं ते पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही डोळ्यातल्या पाण्याचं, ते पाणी फ्लुइड तिथे कलेक्ट होतं आणि ते कलेक्ट झालेलं फ्लुइड इज डॅमेजिंग टू द नर्व बिहाइंड। मागची जी नस असते तिला ते पाणी हळूहळू डॅमेज करतं, त्यामुळे आपलं साईड विजन हळूहळू कमी होत जातं। याला आपण काचबिंदू असा आजार म्हणतो। तर हा काय असं मोतीबिंदू सारखा आजार नाही की ज्याला आपण काढून टाकला जाऊ शकतो। या फ्लुइड जे आतमध्ये जास्त कलेक्ट होते किंवा जे ड्रेन होऊ शकत नाही, तर ते कंट्रोलमध्ये ठेवणं, त्याचं प्रेशर नॉर्मल ठेवणं, अशा प्रकारे याचे उपचार वर्कआउट होतात। बरोबर, पण मग ह्या मोतीबिंदूपेक्षा काचबिंदूचा धोका अधिक असतो का? येस, कारण मोतीबिंदू जेव्हा वाढायला लागेल त्यामुळे दृष्टी धुरकट होते, हळूहळू ऑपरेट करा, नवीन लेन्स टाका, विजन पूर्ण पूर्ववत येते। काचबिंदू आजार त्यापेक्षा का घातला, तेव्हा पेशंटला असं वाटतं की माझी साईड विजन कमी झाली, मी जेव्हा रात्री एकटा रस्ता क्रॉस करतोय मला त्रास वाटतोय, मला डिफिकल्टी वाटते, माझा कॉन्फिडन्स डाऊन होतोय। आणि ज्यावेळी त्याचे उपचार सुरू होतात तिथे तो आजार फक्त अरेस्ट केला जातो। याच्यात एकदा जे डॅमेज झालेलं असतं दॅट वी कॅनॉट रिव्हर्स। तर हा एक त्याचा मेन ड्रॉबॅक आहे या आजाराचा। आणि जेव्हा काचबिंदूमुळे पूर्णपणे दृष्टी जाते मग त्या रुग्णांसाठी आपण काही ऑफर करू शकत नाही। सो त्यामुळे हा आजार थोडा सिरियस आजार आहे जर आपण याला मोतीबिंदूशी आपण कम्पेअर केलं तर। बरोबर, आता तुम्ही कम्पेअरचा विषय काढलाय, म्हणजे अर्थातच जेव्हा मोतीबिंदू आणि काचबिंदू हे होतात एखाद्या व्यक्तीमध्ये, म्हणजे 2 वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये आपण धरून चालू, तर साधारणतः काय फरक जाणवतो आणि ह्या दोघांवरती वेगवेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात का? येस, मोतीबिंदू नुसतं असणं, ते ऑपरेट करा, नवीन लेन्स टाका, इश्यू इज सॉल्व्ह। बरोबर, काचबिंदूला जर फक्त काचबिंदू असेल, दोन्ही एकत्र येऊ शकतात। बऱ्याच वेळा अशी संकल्पना असते की नाही दोन्ही एकत्र होऊ शकतात का? होऊ शकतात, कारण दोन्ही वेगवेगळे आजार आहेत। काहींना मोतीबिंदू प्लस काचबिंदू एकत्र येऊ शकतात आणि एकत्र त्याचे उपचार केले जाऊ शकतात। जर फक्त काचबिंदू असेल तर त्याच्या स्टेजनुसार आणि त्यांचं प्रेझेंटिंग आय प्रेशर किती आहे, म्हणजे डोळ्यातलं जे पाणी आहे त्याचा दबाव किती आहे, त्यानुसार त्यांना आयदर फक्त ड्रॉप दिले जाऊ शकतात, त्यांना लेझर्सही लागू शकतात। आणि जर ड्रॉप्स टाकून किंवा लेझर करूनही त्यांचं प्रेशर त्या रेंजमध्ये येत नाही ज्या रेंजमध्ये तो आजार अरेस्ट करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे, तर वी मे रिक्वायर सर्जरी। तर सर्जरी पण होऊ शकते त्याची। परत सर्जरी बद्दल पण काही मिसकन्सेप्शन आहेत की सर्जरी पूर्ण काचबिंदू बरा करते का? तर नाही, सर्जरी मग ते प्रेशर्स कंट्रोलमध्ये ठेवतं, आजार स्थिर ठेवतं, वाढू देत नाही किंवा ऍटलीस्ट तो या स्टेजमध्ये जाऊ देत नाही पेशंटच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये की जिथे तो खूपच त्यांना डिफिकल्टी क्रिएट करतोय। तर सर्जरी इज नॉट लाईक विजन रिकव्हरिंग सर्जरी, जशी आपण मोतीबिंदूमध्ये कसं म्हणतो की विजन पूर्ण पूर्वपदावर येते, या सर्जरी केली जाते आहे तिथे ठेवण्यासाठी। असं नाही की अजून आजार रिव्हर्स करेल, पण पुढे अजून तो फास्ट गतीने वाढू नये यासाठी ऑपरेशन केलं जातं की आजार आहे त्या स्थितीवर थांबवण्यासाठी। बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात आळा घालणं हे फार महत्त्वाचं असतं। आणि आळा जेव्हा घातला जातो, कारण की पहिल्यात लवकरात लवकर जर ते व्यक्ती तो पेशंट आला तर नक्कीच त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल करता येऊ शकतं। एक पेशंटच्या खूप बेनिफिशियल असतं की तिथेच तो आपण अरेस्ट करू शकतो आणि लाईफ लॉंग त्याला सस्टेन ट्रीटमेंट घेतली तर इट्स अ व्हेरी सिंपल। तो आजार आहे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यामुळेच त्याचे अजून ॲडव्हर्स इफेक्ट पेशंटला सहन करावे लागतात। साधारणतः डोळ्याची रचना तुम्ही आपण लॅपटॉपच्या माध्यमातून दाखवू शकाल का, की जेणेकरून आपल्या प्रेक्षकांनाही समजेल की नेमकी ही डोळ्याची रचना कशी असते आणि काचबिंदू कुठे होतो साधारण? तर ही डोळ्याचं एक कट सेक्शन आहे आणि इफ आय कॅन सी द कर्सर, आणि ह्या डोळ्याच्या डोळ्याची रचना आहे। हे समोरचं काळं बुबुळ असतं जे आपल्याला व्हिजिबल असतं। ही डोळ्यातली जी ब्ल्यूइश आहे ती डोळ्यातली नॉर्मल लेन्स आहे, ही पांढरी होणे याला मोतीबिंदू म्हणतो आपण। हा डोळ्याचा मागचा पडदा आहे, या पडद्यावर आपली चांगली इमेज बनते आणि ही चांगली इमेज जी बनलेली असते ती या नर्वच्या माध्यमाने मेंदूकडे पाठवली जाते। तर ही जो पुढचा जो पार्ट असतो याच्यामध्ये एक ट्रान्सपरंट फ्लुइड असतं ॲक्वियस, हे फ्लुइड ते प्रमाणापेक्षा जास्त असणे याला आपण काचबिंदू म्हणतो। आणि ही जी लेन्स असते ही व्हाईट होणे याला मोतीबिंदू म्हणतो। तर ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। बरोबर,
म्हणजे आपण मग ह्या दोन्ही एकत्र झाल्या म्हणजे काचबिंदू आणि मोतीबिंदू Yes. हे दोन्ही एकत्र होऊ शकतं होऊ का शकतात, होऊ असे काही शकतात. पेशंट्स तुम्ही तपासलेत येस का? नाही बरेच असतात इनफॅक्ट कारण हे दोन्ही आजार हे साधारणतः 60च्या नंतर होणारे आजार आहेत बरं. आणि कॅटरॅक्टही त्याच वयोग्रुपमध्ये आढळतो आणि काचबिंदूही सो काचबिंदू आणि मोतीबिंदू एकत्र असणारे बरेच रुग्ण असतात इनफॅक्ट यू कॅन सी 50% पेशंट बऱ्याच वेळा दे हॅव दोन्ही कंडिशन त्यांना वेगवेगळ्या प्रमाणात असू शकतात वेगवेगळ्या स्टेजेस मधले येस पण मग दोन्हीवरती उपचार सारखे होतात त्यावेळी? दोन्हीमध्ये उपचार सारखे होतात म्हणजे एकाचे सर्जिकल मॅनेजमेंट आहे कॅटरॅक्ट जे आहे त्याला सर्जरी हा एकच उपाय असतो त्यामुळे जेव्हा कॅटरॅक्ट वाढून त्याच्या दृष्टीवर एक सफिशियंट परिणाम होतोय रोजच्या कामात पेशंटला आता डिफिकल्टी जाणवत आहेत तर त्याचं ऑपरेशन करणं भाग आलंच काचबिंदू जो आहे तो ऍज पर जी पेशंटच्या आजाराची स्थिती आहे त्यानुसार आयदर त्याला फक्त ड्रॉप्स देऊन कंट्रोल केलं जाईल किंवा लेझर्स किंवा सर्जरी ते त्यानुसार ठरेल की काचबिंदूची कोणती स्टेज आहे पण जर सपोज दोन्ही आजारांना सर्जरीची गरज लागते एकत्र तर या दोघांना एकत्र सर्जरी केलं केव्हाही बेनिफिशियल. बरोबर आहे. आपण साधारणतः आता आपण बघितलं तर 60 नंतर उद्भवणारा हा खरं तर विकार आहे पण मग टक्केवारी जर भारतात बघितली तर किती आहे आणि लोकांना किती हा म्हणजे या आजाराबद्दल गांभीर्य आहे? याचं इन्सिडन्स म्हटलं आता भारतातले जेवढे स्टडी झालेत काचबिंदूबद्दलचे साधारणतः 1 to 2% पॉप्युलेशन आपली आहे 1 ते 2% अशी व्यक्ती आहेत ज्यांना व्हेरियस स्टेजेसचा ग्लॉकोमा आहे आयदर व्हेरी माइल्ड फॉर्म किंवा व्हेरी ॲडव्हान्स की जिथे दृष्टी खूप वीक झालेली त्यांची तो साधारणतः ते 1 to 2% सिरियस म्हणजे पर्सेंटेज आहे त्याचं की त्याचं बरंच बर्डन आहे सोसायटीमध्ये त्याचं आणि ज्याचं लाईफ लॉंग मेडिसिन पण लागतं आणि तो आजार कॉस्टली पण आहे काच मोतीबिंदूपेक्षा कारण त्याला कायम मेडिसिन घ्यायची आहेत मेडिसिन पण बरेच कॉस्टली आहेत आणि लाईफ लॉंग घ्यायची असतात ती आणि मोतीबिंदूचं जसं हे आहे की तो पूर्ण क्युअर होतो तसं याचं नाही हा कॅन ओनली बी कंट्रोल हा फक्त अरेस्ट ठेवला जाऊ शकतो त्यामुळे याचं रेग्युलर फॉलोअप होणं रेग्युलर त्याची वेळोवेळी टेस्ट करून तो अरेस्ट करणं आणि बघणं की तो ॲब्सोल्युटली स्टेबल आहे हे आवश्यक आहे. बरोबर आहे म्हणजे थोडक्यात टक्केवारी आता वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस आणि त्याचा अंडर डायग्नोस रेट पण खूप आहे म्हणजे भारतातले जेवढे आता टक्केवारीचे पेशंट आहेत त्यातले फक्त 5 ते 10% आतापर्यंत डायग्नोस झालेले आहेत आणि आपल्या केअर खाली आहेत ते 10% पण अंडर केअर आहेत त्यातले पण फक्त 3 ते 4% व्यवस्थित ड्रॉप घेत आहेत सो देर इज अ ह्यूज पर्सेंटेज आयदर ते डायग्नोस होऊन पण व्यवस्थित ड्रॉप घेत नाहीत किंवा बरेच पर्सेंटेज तर असं आहे की ज्यांना माहितीच नाही आपलं काचबिंदू आहे आणि त्यांची हळूहळू अंधत्वाकडे वाटचाल चालली आहे सो अनलेस आपण त्या पेशंटपर्यंत पोहोचू शकून त्यांना सांगू शकू की तुम्हाला असा आजार आहे तुम्ही ड्रॉप्स वापरा आणि पॉसिबल जे अंधत्व आहे त्यापासून तुमची सुटका होईल किंवा तुम्ही त्या स्टेजला जाणार नाहीत दॅट विल बी अ ग्रेट वर्क. बरोबर पण ही टक्केवारी वाढण्याचं कारण समाजात पसरलेला गैरसमज असू शकतो का? टक्केवारी यामुळे पण वाढली कारण आता लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली आहे पूर्वी आपलं 60, 65, 70 आयुष्यमान होतं आता जर ते 80 पर्यंत गेलेलं असेल तर ऑब्व्हियसली जे वयोमानानुसार होणारे आजार आहेत त्यांचं पर्सेंटेज वाढेल. बरोबर आता आपली हेल्थ केअर पण खूप चांगली झाली आहे नवीन डायग्नोस्टिक इक्विपमेंट्स आहेत की जिथे आजार खूप लवकर पिकअप होतोय तर असं नाही की त्याचं सडनली आता प्रमाण वाढलंय काही कोणत्या आपल्या लाईफस्टाईल इश्यूजमुळे म्हणा किंवा नाही पहिल्यापासूनच ते होतं पण आता जसं वयोमान वाढलंय त्यानुसार हे नवीन आजार जास्त प्रेझेंट होत आहेत जास्त डायग्नोस होत आहेत आणि ट्रीटमेंट येत आहेत. पण जेव्हा डायग्नोस अर्थातच निदान करण्याची वेळ येते अशा पेशंट्ससाठी तर साधारणतः काय ही उपचार दिशा किंवा निदानाची दिशा असते? बऱ्याच वेळा तर याचं निदान तेव्हाच होतं जेव्हा त्याची काही रुटीन व्हिजिट पेशंटची असते डोळ्यांच्या हॉस्पिटलला कोणत्याही वेगळ्या कारणानुसार आयदर चष्मा बदलणं असेल किंवा डोळा लाल झालाय किंवा काय बऱ्याच अशा वेळी काचबिंदूचं निदान झालं असं कॉमनली होतं तर त्यासाठी काही टेस्ट अवेलेबल आहेत जसे की डोळ्यातला आधी दबाव जो आहे पाण्याचं प्रेशर मेजर करणं त्याला आपण टोनोमेट्री म्हणतो त्याच्या पण काही मेथड आहेत पण ज्या गोल्डमन वगैरे मेथड आहेत त्या मोर रिलायबल मेथड असतात प्रेशर घेण्याच्या त्या मेथडने प्रेशर घेतलेलं त्यांचं अल्टिमेटली जे प्रेशर हाय राहिल्यामुळे मागची नर्व वीक होते तर ही नर्वची कोणती स्टेज आहे आजाराची ती आपण नर्व आयदर आपल्याकडे काही लेन्सेस असतात त्यांनी त्याचे एक्झामिनेशन करणं किंवा काही फोटोग्राफिक टेस्ट असतात लाईक ओसीटी किंवा याने त्याची स्टेजिंग करणं आणि अल्टिमेटली हा आजार आपलं दृष्टी क्षेत्र कमी करतो म्हणजे आपलं साईड विजन खूप कमी होत जातं तर आपल्या एक्झॅक्टली आता दृष्टी क्षेत्र किती आहे हे मेजर करण्याची एक पेरिमेट्री टेस्ट असते त्या टेस्टने एक्झॅक्टली कळतं की आपली दृष्टी किती अंशी कमी झाली आहे. काय टेस्ट म्हणजे नेमकं काय असतं? ही व्हिज्युअल फील्ड टेस्ट किंवा याला पेरिमेट्री म्हणतात यात आपल्याला एक असं गोल बाउल मध्ये आपल्याला सगळ्या दिशेने लाईट दाखवले जातात जे लाईट आपल्याला दिसतील ते आपण प्रेस करायचं असतं जे लाईट नाही दिसणार ऑब्व्हियसली आपण बटन प्रेस करणार नाही सो दॅट पूर्ण व्हिज्युअल फील्ड त्याने मॅप होतं की पेशंटला किती दृष्टी क्षेत्र राहिलंय आता त्यानुसार आजाराची एक्झॅक्ट स्टेजिंग ठरते आणि मग ट्रीटमेंट ठरते की आपल्याला त्या टेस्टसाठी आपल्याला डोळ्याचं किती प्रेशर नेहमी मेंटेन ठेवायचं. थोडंसं अंधुक दिसायला सुरुवात झाली तर आपल्याला काचबिंदू आहे ह्याचं कुठेतरी प्रत्येकाला जाणीव असणं आवश्यक आहे का? ठीक आहे प्रत्येकालाच असायला हवे असं नाही हा काय आजार एकदम 100% सगळ्यांनाच होतो असं नसतं ज्यांना थोडी फॅमिली हिस्ट्री आहे घरात कोणाला काचबिंदूची लक्षणं आहेत पूर्वीच्या पिढीमध्ये बहीण भावांमध्ये आई वडिलांमध्ये कोणाला आहे ज्यांनी काही स्टेरॉइड्स औषधं घेतली आहेत ज्यांना आयदर खूप हाय मायनस किंवा हाय प्लस नंबर आहे तर अशांनी एक साधारणतः 40ला आणि त्यानंतर एक 60ला किंवा मध्ये साधारणतः दर 2 ते 3 वर्षांनी 60 नंतर दर वर्षांनी यांनी रुटीन चेकअप करावं कारण त्याचं योग्य वेळेतच त्याचं निदान होऊ शकतं कारण या स्टेजपर्यंत थांबणं ना की मला अंधुक दिसल्यानंतरच मी डॉक्टरांकडे चेकअप जाईल तर कदाचित मग गोल्डन टाइम बराच वेस्ट होऊन आपण ऍडव्हान्स स्टेजपर्यंत आलेलो असू. बरोबर आहे. त्याचबरोबर डॉक्टर जेव्हा आपण काचबिंदूवरती उपचार करतो हे उपचार घेतल्यानंतर मगाशी तुम्ही सर्जिकल मॅनेजमेंट बद्दल बोलात एकूणच ही सर्जिकल मॅनेजमेंट झाल्यानंतर काचबिंदू बरा होतो का?
नाही सी हे पण मिसकन्सेप्शन असतं की आपण आता एवढी कॉस्टली सर्जरी करतोय ती पण कारण ग्लॉकोमा सर्जरी पण कॉस्टली आहेत त्या तर त्याने आता माझा आजार पूर्ण बरा झालाय ना तर मला डॉक्टरांना परत दाखवायची गरज नाही त्यामुळे बऱ्याच वेळा पेशंट नंतर फॉलोअपला लॉस होतात आणि ते डायरेक्टली कम अप 3-4 इयर्स की मला खूप त्रास होतोय आता मला दृष्टी कमी झाली तर हा एक गैरसमज ठेवू नये की माझं काचबिंदूची सर्जरी झाली आता लेझर झाले तर मला आता काही फॉलोअपची गरज नाही माझा आजार बरा झालाय नाही हा आजार बरा नाही होत हा फक्त अरेस्ट केला जातो कंट्रोल केला जातो आणि तरी सुद्धा वन्स और ट्वाइस इयर आपण रुटीन चेकअप करून घ्यावं की सगळं स्टेबल आहे ना हे तरी सुद्धा लाईफ लॉंग फॉलोअप हे आलंच सो फॉलोअप लाईफ लॉंग हे जो इम्पॉर्टंट इश्यू आहे हा कधी ग्लॉकोमा पेशंटने निग्लेक्ट करू नये बरं येस सो डोंट कन्सिडर फॉल्स की मला आता बरं झालं ना तर मला फॉलोअपची गरज नाही असं नाही रेग्युलर फॉलोअप इज रिक्वायर्ड स्टील रिक्वायर्ड बरोबर आहे. जेव्हा तुमच्याकडे आलेले पेशंट काचबिंदूचे उपचार करून गेल्यानंतर साधारणतः त्यांनी फॉलोअप तर घ्यावाच पण एकूणच तुम्ही आता म्हणालात की हा बरा होत नाही पण हा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो मग हा कसा कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो तर त्याला 3 प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल असते काचबिंदूसाठी आयदर फक्त ड्रॉप्स फॉर्म मध्ये की ज्यात आपण काही ड्रॉप्स दिलेले असतात त्यांना डिपेंडिंग ऑन त्यांचं डोळ्यातील प्रेशर किती आहे ते नॉर्मल लेवलला ठेवण्यासाठी तर हे ड्रॉप्स रेग्युलर न चुकता टाकणं काही लेझर्स अवेलेबल असतात लाईक काही नॅरो अँगलसाठी आपण लेझर आयरोटॉमी करतो किंवा काही SLT लेझर असतील किंवा बरेच काही लेझर आहेत की जे मेडिकेशनचं बर्डन तरी कमी करतात किंवा मेडिसिन पूर्णपणे बंदही होऊ शकतात आणि काही सर्जरी असतात मग सो या 3 उपायाने त्याची ट्रीटमेंट केली जाते बरोबर आहे. आणि साधारणतः तुम्ही मगाशी म्हणालात की 40 नंतर प्रत्येकाने खरं तर ह्या काचबिंदूसाठी म्हणजे ज्यांच्या घरात हिस्ट्री आहे त्यांनी खरं तर टेस्ट करणं आवश्यक आहे. मग ह्या टेस्ट साधारणतः कुठल्या असतात मगाशी सांगितल्याप्रमाणेच असतात की काही वेगळ्या असतात? ऑब्वियस जर डिसीज असेल आणि जो आपल्याला एक्झामिनेशनवर दिसतो तर पेरिमेट्री सफिशियंट स्टेज आहे की ज्याने स्टेजिंग होती आजाराची अदरवाईज खूप सुरुवातीचा काचबिंदू असेल जो अजून पेरिमेट्री पॉझिटिव्ह स्टेजपर्यंत नाही आलेला तर OCT जे टेस्ट आहेत त्याने अजून तो लवकर पिकअप केला जाऊ शकतो. येस अर्थातच एकूणच आपण बघितलं तर काचबिंदूचा धोका हा असतोच कारण की पूर्णतः डोळा जाण्याचे चान्सेस पण असतात असं म्हटलं जातं. ह्यात कितपत तथ्य नाही खरंय खरंय ज्यांनी निग्लेक्ट ज्यांना जे आर नॉट हेल्थ कॉन्शियस किंवा त्यांनी त्या आजाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे कधी रुटीन आय चेकअप हा कन्सेप्ट नाहीये किंवा फक्त ऑप्टिशियनकडे जाऊन फक्त टेम्पररी ग्लासेस चेक करून घेणं ते बनवणं आणि वापरणं विदाउट एनी थरो आय कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्झामिनेशन जे की मस्ट असतं ऍट 40 किंवा 60 तर त्यामुळे हा डिसीज अनडायग्नोस राहतो बऱ्याच वेळी आणि मग तो ऍडव्हान्स स्टेजपर्यंत पोहोचतो. अदरवाईज जर रेग्युलर रुटीन चेकअप वेळोवेळी असतील तर अशी काही स्टेज कधी येत नाही की याने परमनंट ब्लाइंडनेस झाला नाही खूप ऍडव्हान्स स्टेजपर्यंत आजार पोहोचला. म्हणजे आता आपण जे लॅपटॉपच्या माध्यमातून बघतोय ते प्रायमरी ग्लोकोमा आहे. त्याचे मेन त्याचे 4 टाइप्स आहेत ग्लॉकोमाचे आपण आता जर बघितलं ना की ग्लॉकोमाचे कोणत्या टाइपचे काचबिंदू आहेत तर एक ओपन अँगल टाइप ऑफ ग्लॉकोमा असतो जो की कॉमनली आढळतो. नंतर नॅरो अँगल ग्लॉकोमा हा एक आपल्या पॉप्युलेशनमध्ये सायझेबल पर्सेंटेजमध्ये आहे 30 ते 40% म्हणजे जेवढं ग्लॉकोमाचं पर्सेंटेज आहे त्यामध्ये एक स्मॉल व्हरायटी आहे कंजेनिटल ग्लॉकोमाची की जन्मजात काचबिंदू असू शकतो. जर आपल्या नात्यातलं लग्न झालेलं असेल सपोज म्हणजे आपल्याकडे काही कम्युनिटीमध्ये असतं की मामाच्या मुलीशी लग्न केलेलं वगैरे ज्याला कन्सॅन्ग्युनिटी म्हणतो आपण अशांना हा कंजेनिटल ग्लॉकोमा होऊ शकतो अँड दॅट नीड्स व्हेरी अर्ली ऑपरेशन की दॅट प्रेझेंट ऍट बर्थ म्हणजे जन्मजातच मुलाला मोठे डोळे असतात निळे डोळे मोठे डोळे आणि त्यांना लवकरच त्याची सर्जरी लागते त्यांना. आणि सेकंडरी ग्लॉकोमा म्हणजे डोळ्यात जर दुसरे कोणते आजार असतील किंवा मोतीबिंदू ऑपरेट नाही केला किंवा डायबिटीसच्या एंड स्टेजमध्ये निओव्हास्क्युलर ग्लॉकोमा होतात काहींना तर हे सेकंडरी ग्लॉकोमा म्हणजे डोळ्यात दुसरा कोणता आजार असणं त्यामुळे डोळ्यांचं प्रेशर वाढणं आणि काचबिंदू होणं हे मेन त्याचे 4 टाइप्स या आजाराचे आहेत. बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये देखील प्रकार बघायला मिळतात आणि लहान मुलांमध्ये देखील आता तुम्ही म्हणालात जन्मजातच हा प्रकार बघायला आणि जी थोडीशी यंग मुलं असतात ज्यांना काही चाइल्डहुड ॲलर्जी असतात जे स्टेरॉइड्स ड्रॉप टाकत असतील सारखे ते पण खूप व्हेरी अग्रेसिव्ह ग्लॉकोमा मध्ये प्रेझेंट होतात की इफ त्याला जर वेगवेळी मॅनेज नाही झालं तर बिफोर टर्निंग 15, 15, 20, 16 वर्षाच्या आसपासच त्यांना एक पूर्ण अंधत्व आलं अशा पण काही केसेस आहेत. सो स्टेरॉइड्स ही औषधं आहेत जी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि त्यांनी सांगितली तेवढीच वापरावी. आणि ते ड्रॉप्स टाकण्याची पण पद्धत असते त्या पद्धतीबद्दलही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय काचबिंदू अर्थातच ग्लुकोमा याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर पंकज बेंडाळे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर मगाशी मी ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं की ड्रॉप्स टाकण्याच्या देखील पद्धती असतात तर त्या योग्य पद्धतीने खरं तर ड्रॉप्स टाकले गेले तर नक्कीच आपण जो काचबिंदू आहे तो कंट्रोलमध्ये ठेवू शकतो का त्याविषयी काय सांगाल? येस नाही बऱ्याच वेळा यात पण सोर्सेस ऑफ एरर असतात की इथे पण बऱ्याच वेळा मिसमॅनेजमेंट होते. आपण ड्रॉप्स सफिशियंटली टाकणं जेवढे आवश्यक आहे तेवढेच थेंब टाकणं आणि टाकल्यानंतर एक साधारणतः 5 मिनिटं डोळे बंद ठेवणं ते ड्रॉपला व्यवस्थित टाइम ऍक्शन होण्यासाठी वेळ देणं हे सगळे आवश्यक असतं. त्यामुळे व्यवस्थित ड्रॉप कसे टाकावे हेही तेवढंच आवश्यक आहे. आयदर आधी हात धुवून घेणं व्यवस्थित नंतर आपण आपली मान मागे टिल्ट करून ही जी लोअर आयलिड असते पापणी असते थोडीशी ओढून तिथे जो खोपणी होते त्यात आपण एक थेंब टाकणं आणि हलके डोळे बंद करणं. हलके डोळे बंद नाही
जर टाईटली केलं तर ड्रॉप फ्लोज आउट, ड्रॉप बाहेर जातो. तर तो हलका बंद करून एक डोळा 5 मिनिटं बंद ठेवणं हे खूप आवश्यक आहे. आणि मग सेकंड ड्रॉप्स टाकणं जर खूप गरजेचं असेल किंवा दुसरं एखादं औषध असेल त्याबरोबर तर मध्ये हा एक 5 मिनिटाचा वेळ देणं हे खूप आवश्यक असतं की यामुळे ड्रॉपची व्यवस्थित ऍक्शनही होते आणि एकच थेंब टाकायचं असतं. बऱ्याच वेळा लोक 2-2 थेंब टाकतात. तर काचबिंदूच्या मोस्ट ड्रॉपचे फक्त ऍक्शन होते आणि जो आपल्याला डिझायर्ड इफेक्ट आवश्यक आहे तो येतो त्यामुळे. बरोबर आहे. आपण जेव्हा काचबिंदू झाल्यानंतर आपण त्याच्यावरती उपचार घेतले आणि साधारणतः काय नेमकं त्याच्यानंतर टेस्ट करणं आवश्यक आहे त्या पेशंटसाठी? रेग्युलर असेसमेंट पण आवश्यक असते की आजार स्टेबल आहे का. तर त्यातली सगळ्यात चांगली टेस्ट तर पेरिमेट्रीज असते की एकदा तो पेरिमेट्रीवर तो आजार आला की त्यानंतर तो पेरिमेट्रीवर सिरियली फॉलो केला जातो आणि त्यावरच त्याचं मेजरमेंट केलं जातं की तो स्टेबल आहे की नाहीये. येस येस. बरोबर आहे. अर्थातच डॉक्टर, जेव्हा आपण म्हणतो डोळ्यांचा काहीतरी एखादा आजार उद्भवला की अनेकांना थोडंसं टेन्शन येतं, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लहान मुलांच्या बाबतीत तुम्ही मगाशी म्हणालात त्यांना देखील ग्लुकोमाचा आजार उद्भवू शकतो, तर अशा लहान मुलांमध्ये पुढे जाऊन काय त्यांना त्या आजाराला सामोरं जाण्याची आवश्यकता भासू शकते किंवा त्यांनी काय नेमक्या प्रिकॉशन्स घेण्याची आवश्यकता आहे? नाही, ज्यांना एकदा काचबिंदूचं निदान झालं की त्यांनी रेग्युलर आय चेकअप करणं हे कॉम्प्रिहेन्सिव्हली आलंच की त्यांनी 3 ते 4 महिन्यातनं 6 महिन्यातनं डोळे चेकअप करणं आलंच. आणि एकदा काचबिंदू झाला असेल आणि सफिशियंट आयसाईट जर वीक झालेली असेल किंवा काही अंशी जर आपलं दृष्टीक्षेत्र कमी झालेलं असेल तर दे हॅव टू लिव्ह विथ दॅट. त्याला असं काही ऑप्शन नाही की आपण ते सगळं परत रिव्हर्स केलं. त्यामुळे आता हा आजार होऊच नाही म्हणून प्रिकॉशन घ्या, ते मला खूप आवडेल. रादर त्यांना ज्यांना झालंय आणि त्यांना आता आपण काय करू शकतो. नाही, अनफॉर्च्युनेटली सायन्सला पण थोडेसे मर्यादा येतात. आपण ड्रामॅटिकली किंवा मॅजिकली सगळं रिव्हर्स करू शकतो असं नाही. बरोबर. पण मग साधारणतः सुरुवातीच्या जर स्टेजला एखादा पेशंट तुमच्याकडे आला तर नक्कीच ट्रीटमेंट होऊ शकते. मात्र एखाद्या पेशंटला लक्षात नाही आलं की माझ्या आयसाईट वरती काहीतरी प्रॉब्लेम आहे पण ते लक्षात नाही आलं, तर अशा पेशंट्स मध्ये तुम्ही काही उपचार करतात का आणि तो पेशंट पुढे जाऊन योग्य पद्धतीने बघू शकतो का, त्याची दृष्टी राहू शकते का? ऍड प्रेझेंटेशन जेव्हा दाखवायला आलेले असेल त्यावेळी त्यांची जी दृष्टी असेल ती आपण बराच काळ टिकवू शकतो. ती जर खूपच कमी झाली असेल तर मग त्यांना अजून रिहॅबिलिटेट करण्यासाठी आपण काही लो विजन एड्स देऊ शकतो की त्यांना अजून जी त्यांची राहिलेली दृष्टी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करून रोजचे टास्क त्यांना कम्फर्टेबली करता यावी यासाठी आपण त्यांना हेल्प करू शकतो. सो ऑल ते यावरच अवलंबून असतं की निदान जेव्हा झालं त्यावेळी दृष्टी कोणत्या स्टेजला आहे. ती जेवढी चांगली असेल तेवढं पेशंटचं आउटकम चांगलं असेल, तेवढं त्याचे लॉंग टर्म प्रॉस्पेक्ट चांगले असतील की दृष्टी आहे तशी टिकेल. जेवढं ऍडव्हर्स प्रेझेंटेशन असेल सुरुवातीला फर्स्ट व्हिजिटला तेवढं मग आउटकम अजून नॉर्मल असेल. म्हणजे थोडक्यात लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही खरं तर निदान करणं आवश्यक आहे. रुटीन पीस ऑफ माइंड साठी तर एक साधारणतः आय रेकमेंड की 5 इयर्स 5व्या वर्षात जेव्हा स्कूलिंग सुरू होतं तेव्हा एकदा 40च्या आसपास 60च्या आसपास या 3 व्हिजिट तर प्रत्येकाच्या आयुष्यात मिनिमम असेल. आपण खूप मागतोय असं नाही, पण या 3 रुटीन व्हिजिट तर सगळ्यांनी कराव्या. बरेच रुटीन आजार तिथेच डिटेक्ट होतात. नक्कीच. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण काचबिंदू अर्थातच ग्लुकोमा बद्दल चर्चा करतोय आणि डॉक्टर पंकज बेंडाळे आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन करतायत. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की एकूणच काही स्टेजेस असतात, मात्र ज्या क्षणी आपल्याला असं वाटलं की अंधुक दिसतंय, म्हणजे नेमकं कशा पद्धतीने अंधुक दिसायला सुरुवात होते आणि प्रत्येकाने ह्याची काळजी नेमकी कशी घ्यावी त्याविषयी काय सांगा? तर या इमेजेसमध्ये आपल्याला कळेल की आपली नॉर्मल आयसाईट कशी असते. आपल्याला पूर्ण पेरिफेरी आणि पूर्ण विजन दिसत असतं आपल्याला. पण जेव्हा सुरुवातीची स्टेज असते काचबिंदूची तेव्हा आपल्याला अशी साईडला आपल्याला ही विजन कमी होते. आपली पेरिफेरीची विजन हळूहळू ब्लर व्हायला लागते. सेंट्रल विजन बऱ्यापैकी आपली चांगली असते, त्यामुळे आपल्या वाचण्यामध्ये किंवा आपल्याला टीव्ही बघण्यामध्ये कधी काय अडथळा वाटत नाही. यामुळेच याचं निदान होत नाही लवकर. किंवा पेशंटला असं वाटतं मी वाचतो आणि सगळं बघतो व्यवस्थित, मला आजार कसा आहे. कारण हा आजार फक्त आधी सुरुवातीला पेरिफेरी अफेक्ट करतो आणि खालच्या स्टेजमध्ये बघा जिथे तो आजार खूप ऍडव्हान्स झालाय की साईड विजन पूर्ण कमी झालंय, त्यांना असं एकदम ते टनेलमधनं बघताय असं वाटतं. तर ही खूप ऍडव्हान्स स्टेज आहे आणि याला अजून अग्रेसिव्ह मॅनेजमेंट लागते. कारण आपण फक्त आपल्याला टनेलच तेवढीच प्रिझर्व करायची, आता जी गेलेली आयसाईट ती परत आपण आणू शकत नाही. बरोबर आहे. आणि जर प्रिकॉशन्स म्हटलं तर जर आपल्या घरात कोणाला असेल तर मग आपण अजून प्रिकॉशन्स घ्यायला हव्या. अदरवाईज ज्यांना नाही त्यांनी सुद्धा एकदम काही पॅनिक करण्याची गरज नाही अशी की लगेच मला होतोय का, पण एक रुटीन चेकअप करून घ्यावी. एक जसं मी तुम्हाला आताच म्हटलं की 40-60ला एक आपण रुटीन कम्प्रिहेन्सिव्ह आय चेकअप करून घ्यावी, डोळ्यांचं प्रेशर मेजर करून घ्यायला हवं, मागची नर्व चेक करायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही ड्रॉप्स मेडिकलमधनं जस्ट अराउंड आपण टाकतोय असं काही करू नये. आपण कोणत्याही जर आजारासाठी दुसऱ्या एखाद्या आजारासाठी स्टेरॉइड जर घेत असू, जसे दम्याचे लोक घेतात, इनहेलर्स घेतात आणि काही आर्थरायटिस असतील किंवा काही बऱ्याच रुग्णांना स्टेरॉइडची वेगवेगळ्या कारणासाठी आवश्यकता असते, हे असे जे घेत असतील त्यांनी पण आपले डोळे सारखे चेक करावे, डोळ्यांचा दाब चेक करावा
आणि रुटीन जर रेग्युलर चेकअप असतील, इव्हन वन्स इन इयर 2 इयर 2 वर्षात जरी रुटीन चेकअप असेल तरीच बऱ्याच वेळा हे आजार योग्य वेळ पिकअप होऊ शकतात आणि ज्यामुळे जे परमनंट जे ब्लाइंडनेस येतो, जे कायमस्वरूपी जे अंधत्व येतं त्यापासून बऱ्याच पेशंटला आपण वाचवू शकतो आणि त्यांचे आजार कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. बरोबर आहे. आणि अर्थातच तुम्ही आता म्हणालात की जरी याच्यावरती आपण ट्रीटमेंट दिली तरी देखील हा आजार पूर्णपणे बरा होत नाही, हे फार प्रत्येकाने लक्षात ठेवावं. हे योग्य उपचार घेऊन त्याचं योग्य निदान सारखं करत राहणं, वर्षातून 1-2 वेळा डोळे नेहमी चेक करणं हे फार आवश्यक आहे. आणि अर्थात लहान मुलांमध्ये देखील हा आजार आढळू शकतो, त्यामुळे त्यांची देखील तितकीच काळजी आणि योग्य ते ड्रॉप्स त्यांना द्यावेत की जेणेकरून चांगले उपचार त्यांच्यासाठी उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा काचबिंदू होतो तेव्हा डायबिटीज पेशंटमध्ये जर अशा पद्धतीचा काचबिंदू झाला तर आपण उपचार करू शकतो का? त्यांना डायबिटीज असेल तर, म्हणजे त्यांचं शुगर लेवल हाय असेल तर? डायबिटीसमुळे आधी डायबिटिक रेटिनोपॅथी होते, मागच्या पडद्याला विकनेस येतो, त्यामुळे मग सेकंडरी ग्लॉकोमा होतो की ज्या नवीन ब्लड वेसल्स पुढच्या बुबुळावर तयार होतात त्या एक सिव्हिअर फॉर्म ऑफ ग्लॉकोमा क्रिएट करतात, दॅट इज कॉल्ड न्यूव्हास्क्युलर ग्लॉकोमा. याला बहुतेक वेळा सर्जरी किंवा वालची सर्जरी लागते, नुसती रुटीन सर्जरी पण सक्सेसफुल होत नाही आणि सर्जरी करण्याआधी त्यांची वेल शुगर कंट्रोल लागते, त्याशिवाय पण आपण सर्जिकल फिटनेस मिळत नाही. सो जेवढा डायबिटीस वेल कंट्रोल असेल तेवढे या ब्रांचेस आपोआप ट्रीट होतात, रूट ट्रीट व्हायला हवं. सो जेवढा अग्रेसिव्ह त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहील तेवढे डोळ्याचे इश्यूज अजून आपल्याला वेल बिहेव होतील किंवा अजून ते व्यवस्थित ट्रीट करता येतील. पण मोस्टली डायबिटीसमुळे जेव्हा तो काचबिंदू होतो असं काही न्यूव्हास्क्युलर, तो बराच सिव्हिअर टाईपचा असतो नाही आणि तो एकदम 1-2 महिन्यामध्ये पूर्ण दृष्टी घालवली असं पण होऊ शकतो. सो त्याला अजून डायबिटीस पर्यंत खूप रेग्युलर चेकअप ठेवायला हवं डोळ्यांचं या सगळ्याच इश्यूजसाठी. अर्थातच आम्ही प्रत्येकानेच खरं तर रेग्युलर चेकअप डोळ्यांचं ठेवलं तर नक्कीच फायदा होऊ शकतो. जसं आता तुम्ही म्हणालात, वयाच्या 5व्या वर्षी, 40व्या वर्षी आणि 60व्या वर्षी ह्या सगळ्या गोष्टींचं निदान करत राहणं आवश्यक आहे. बेसिक मिनिमम एवढ्या तरी टेस्ट रुटीन चेकअप कराव्या. वी स्पेंड सो मच ऑन टीव्हीज म्हणजे मूवीज म्हणा, पण एक रुटीन चेकअप हा कन्सेप्ट अजून पण असं रुजू होत नाही सोसायटीमध्ये. असं वाटतं की मला काही त्रास नाही तर का जावं मी. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात डोळ्यांच्या कुठल्याही विकारांकडे दुर्लक्ष करू नये, हेच खरं तर या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. वेळ संपल्यामुळे डॉक्टर आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल